गॅस दर वाढी विरोधी पनवेलमध्ये जे आहे ते काँग्रेस आक्रमक झालेले आहे आणि पनवेलमध्ये काँग्रेसचा पायी मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण जर बघत असाल तर आपण सध्या आहोत पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून सिलेंडरची तिरडी उचलत जे आहे गॅस दर वाढीचा निषेध केलेला आहे। आपल्यासोबत हरेश गिनी जे आहेत। सर काय सांगाल, आज सिलेंडर गॅसची तिरडी उचलत तुम्ही प्रदर्शन केलेलं आहे, कसं पाहताय याकडे, गॅस दर वाढीकडे कसं पाहताय? आज देशाला नरेंद्र मोदी आणि त्याच्या सरकारने पूर्णपणे फसवलेलं आहे। आत्मनिर्भर भारत म्हणून जी घोषणा केलेली आहे, आज फक्त देशात काय परिस्थिती आहे, सर्वसामान्य जनता पूर्ण देशभर सिलेंडरच्या गॅससाठी लाईन लागलेली आहेत। 2-2 दिवस लाईनसाठी लागलेले आहेत। गॅसची दरवाढ केलेली आहे आणि आत्मनिर्भर भारत बोलतात। इतके वर्ष 10 ते 15 वर्षे ही केला काय, म्हणजे ही जी ब्रिटिशाही राजवट केली तशा प्रकारची राजवट या ठिकाणी देशात या मोदी सरकारने केलेली आहे आणि आज जनता भरडलेली आहे, पूर्णपणे भरडलेली आहे। आज बघता आज 55 ते 60% आयात आपल्याला ही गॅसची असो कुठून असो बाहेर देशातून करावी लागतो आणि आज परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि आज तर गॅस मिळत नाही आणि आज दरवाढी केलेली आहे। म्हणजे दोन्ही बाबतीत जनतेला आज भरडलेली जात आहे आणि याचाच निषेध म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व या पनवेलचे नागरिक या ठिकाणी याचा निषेध म्हणून आम्ही या पनवेल प्रांत ऑफिसला मोर्चा काढलेला आहे की जेणेकरून सरकारला या जनतेच्या प्रश्नांची जाग आली पाहिजे। पनवेल मधील जे आहेत ते जवळपास 200हून अधिक हॉटेल जे आहेत ते या गॅसमुळे बंद पडलेले आहेत, याकडे कसं पाहताय तुम्ही? परिस्थिती देशाची अतिशय नाजूक होत चाललेली आहे। आज हे 200 हॉटेल, तुम्ही पनवेलची परिस्थिती, आज पूर्ण देशभराची परिस्थिती असतील तर लाखो हॉटेल चालकांची हीच परिस्थिती येणार। म्हणजे आज तो हॉटेल मालक उपाशी मरणार, त्याच्यावर उपजीविका करणारे कामगार उपाशी मरणार आणि या हॉटेलात जे जेवणासाठी जातात, जे नागरिक जातात, जे कामगार जातात, जे व्यापारी जातात, त्यांची अतिशय वाईट परिस्थिती होणार आहे। त्यामुळे देशात एक प्रकारचा अराजकता निर्माण होण्याची परिस्थिती या सरकारच्या मुळे झालेली आहे। यांना कुठल्याही प्रकारचा परदेशी जो धोरण असतो तो धोरण यांना जमलेला नाही आणि फक्त थापा मारायचा आणि जनतेची दिशाभूल करायचा हेच काम या सरकारने केलेले आहे। त्यामुळे देशाची परिस्थिती आता वाईट होत चाललेली आहे। कुठेतरी आता जनतेने जागे व्हायला पाहिजे। फक्त निवडणुका आल्या, भूलथापात येतात, आर्थिक पैशांचा देवाणघेवाण करून ही निवडणुका जिंकल्या जातात, परंतु त्याचा परिणाम आता देशाला भोगावा लागत आहे। नक्कीच जनतेने या बाबतीत विचार करायला पाहिजे। गॅस दरवाढी पनवेलमध्ये काँग्रेसचं जे आंदोलन जे आहे ते चिघडलेलं आहे आणि जनतेच्या हितासाठी हे आंदोलन काढण्यात आलंय असं हरेश केनीजी यांनी सांगितलेलं आहे। तुषार पाटील, पनवेल। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।